मी विनंती करीन पक्षप्रमुख उद्धव साहेबांना 2 शब्द बोलायला आणि मग पत्रकार परिषद आपण करू. आपल्या सर्वांचं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकामध्ये स्वागत करताना मला मनापासून आनंद होतोय. कारण गेले काही वर्ष या स्मारकावरती काम पण चालू आहे आणि चर्चा पण सुरू आहे. मी धन्यवाद देऊ इच्छितो आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट, कारण हे काम आता सगळं छान वाटतंय पण करणं फार जिकरीचं होतं. देसाई साहेबांनी सांगितलं, आदित्यने सांगितलं, या जागेचं महत्व सांगितलं. आणखीन एक योगायोग म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सुद्धा स्मारक हे बाजूलाच आहे. पण या जागेतलं आव्हान जे मी तुम्हाला म्हणालो ते म्हणजे एकतर महापौर बंगला. हा बंगला नुसती एक वास्तू म्हणून आम्ही बघत नाही, तर त्या वास्तूबरोबर आम्ही एक भावनात्मक बंधनामध्ये जोडले गेलेलो आहोत. आताच इथे शिवसेनेचे 4 महापौर जे या वास्तूमध्ये राहिले होते आपल्यासोबत इकडे उपस्थित आहेत. शिवसेना प्रमुखांच्या अनेक बैठका इथे झालेल्या आहेत, युतीच्या बैठका इथे झालेल्या आहेत. आणि ही जी वास्तू आहे म्हणजे महापौर बंगला ही हेरिटेज वास्तू आहे. या वास्तूला कुठेही धक्का न लावता काम करणं हे फार महत्वाचं आणि खूप कठीण होतं. त्या वास्तूचं वैभव जपून काम करणं हे फार कठीण होतं. आणि हेरिटेज म्हटल्यानंतर काही नियम असतात, त्याच्यामध्ये CRZचा कायदा हाही एक होता. मग आम्ही असं ठरवलं, म्हणजे ही कल्पना आर्किटेक्ट आभा लांबा यांची, की आपण बेसमेंट म्हणजे भूमिगत स्मारक करूया. हे बोलायला खूप सोपं आहे, पण पाठीकडे समुद्र आहे म्हटल्यानंतर त्या समुद्राचा रेटा हा जमिनीच्या खालून सुद्धा खूप मोठा असतो. काही वर्षांपूर्वी इकडे आपण संयुक्त महाराष्ट्राचं दालन जे केलं ते दालन झाल्यानंतर सुद्धा तिकडे रिपेअरिंग करण्याची गरज लागली, वारंवार लागली. कारण समुद्राचं पाणी जमिनी खालून त्याच्यामध्ये सगळ्या मर्यादा ओलांडून कुठून ना कुठून तरी येत होतं. तर ती खबरदारी घेणं आणि त्याच्यानंतर ही वास्तू उभी करणं हे फार जिकरीचं काम होतं. म्हणून मी